इथे मात्र टॉस केला जातोय। आमच्यासोबत रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस। तर नाण्याची पहिली बाजू आपण पाहतोय सध्याचे चषक, तर नाण्याची दुसरी बाजू उपसरपंच चषक। पारस्पोर्ट विपक्षात एनबी स्पोर्ट नंबर पडा यांच्यात केला जातो टॉस। साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस। एनबी स्पोर्ट नंबर पडा कर्णधारांकडून केलं झालं सध्याचे चषक आणि त्यांची बाजू नाण्याची बाजू ही एनबी स्पोर्टच्या माध्यमातून लागली गेली। मी रोहिदास पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर जाऊन बसायचंय। टॉस जिंकला एकंदरीत पाहायला मिळते आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे। पूरक ठरलाय हा मैदान, ही खेळपट्टी। टॉस जिंकून काय निर्णय असेल? पिटिंग करणार। क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं तर किती धाव रोखण्याचा प्रयत्न असेल पारस्पोर या टीमला? 20 ते 25। कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल? कुठेतरी पारस्पोर्ट या टीमला कुठेतरी पुढे ढकललं जाईल? आहे विनोद आहे, नितेश आहे। आणि एक शेवटचा प्रश्न, ग्रामपंचायत पिळंजे खुर्द हद्दीमध्ये असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ही स्पर्धा म्हटली तर फ्री एंट्री, जेवणाची व्यवस्था, काय बोलशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूपच चांगला केला आहे आणि केला मजा बी। धन्यवाद। आमच्यासोबत चेंजिंग कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत। टॉस हारलाय, फलंदाजी करायचे, किती धावपण जाण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? पाहिलं तर गोलंदाज पूरक ठरलेत आत्तापर्यंत मॅचमध्ये। आमचा प्लॅनिंग असेल 30+ रन। कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली जाईल? कुठेतरी एनबी स्पोर्ट नंबर पाडच्या विरोधात अटॅकिंग क्रिकेट आणि प्रेक्षकांना मजा येईल असं क्रिकेट पाहायला मिळेल? आमच्याकडून शुभमकडून खूप अपेक्षा आहेत। धन्यवाद। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। एनबी स्पोर्ट नंबर पाडा या टीमने जिंकला टॉस आणि गोलंदाजी स्वीकारली। धन्यवाद। नक्कीच सुनीलजी, आपण सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर असं नीटनेटकं आयोजन, सर्व प्रेक्षक वर्ग असेल, खेळाडू असतील, त्यांच्याकडनं खूप खूप सहकार्याची अपेक्षा आहे। मी या स्पर्धेचे आयोजक मोहन मुकणे, उपसरपंच ग्रामपंचायत पिलंजे तसेच समाजसेवक अजयजी बगले यांना विनंती करेन की आपले पाहुणे देविदास पाटील यांचं शाल सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करावा। तर आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय। आदरणीय सन्माननीय रोहिदासजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे जनक मोहनजी मुकणे उपसरपंच तर तसेच अजयजी बगले समाजसेवक यांच्या शुभ हस्ते केला जातो इथं शुभ सन्मान। सन्माननीय आदरणीय रोहिदासजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण पाहू शकता। देविदासजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। देविदासजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी, माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कुणबी समाज संस्था उपाध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा। देविदासजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार। आपण पाहतोय युवराजजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय युवराजजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे। युवराजजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय या व्यासपीठावर। शुभ सन्मान होत असताना पाहिला अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद डीजे। धन्यवाद। तर आपण उपस्थित आहेत देविदासजी पाटील यांचं मार्गदर्शन करणार आहेत या स्पर्धेकरिता। खरंच एकंदरीत पाहिलं तर या स्पर्धेचे जनक ग्रामपंचायत पिळंजे खुर्द मोहन मुकणे उपसरपंच तसेच अजयजी बगले समाजसेवक, चांगल्या पद्धतीचं एक नियोजन पाहायला मिळालं। फ्री एंट्री, भोजनाची व्यवस्था आणि चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केलाय। धन्यवाद। हॅलो मित्रांनो, सर्वांना नमस्कार। माझी बऱ्याच जणांना ओळख असेल
माझ्या हिशोबाने जवळ 40-50% लोकांना तरी ओळख असेल. नाही माहिती. मोहन माझा चांगला मित्र आहे. मोहन जेव्हा राजकारणात नव्हता तेव्हापासून माझा मित्र आहे. त्याच्यानंतर तो श्रमजीवी संघटनेचं काम करत असताना सुद्धा कुठल्याही शब्दाला माझ्या आजपर्यंत त्यांनी नकार दिलेला नाही. इथपर्यंत आमचे संपर्क चांगला आहे. तरी अजय बगले, मोहन मुकणे आणि इतर सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ सर्वांनी खरं म्हणजे नियोजन चांगलं केलेलं आहे. त्याबद्दल कुठलंच दुमत नाही. परंतु मी एक थोडासा शब्द देऊ शकतोय. माझ्या स्वतःच्या कर्तृत्वानं मी आजच्या चांगल्या पदावर आहे, राजकारणी आहे. परंतु सामाजिक कार्य करताना कुठलंही राजकारण तिथे आणू नका ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय. आणि ती विनंती मी जशी पाळतो तशी तुम्ही पाळावे अशी माझ्या माफक अपेक्षा आहे. छोटीशी पण माफक अपेक्षा आहे तुमच्याकडं. कुठल्याही प्रकारचा जातीभेद, कुठल्याही प्रकारचं राजकारण गावामध्ये आणू नका. गावाचा विकास कसा होईल तो विकास कुठेच थांबता येणार नाही, थांबला नाही पाहिजे अशा हिशोबाने राहा. संजय पाटील असतील, संजय पाटलांचे भाऊ इथे बसलेले आहेत. संजय पाटील नाही आहेत परंतु संजय पाटील असतील, राजाराम पाटील असतील, आमचे भाऊजी चंद्रकांत पाटील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, यांच्यासोबत माझा नेहमीचा सहकार्य संपर्क असतो. माझा मित्र पिंटू इथं आलेला आहे. त्यांनी मला घोडा शिकवला नाही अजून हाकलायला. मी बऱ्याच वेळा त्याला सांगितलं. तो नेहमी फक्त हसून हो बोलतोय परंतु तिकडे दुर्लक्षितपणा करतोय. जर तुझ्याकडे घोडा नसेल तर तू मला सांग, मी घोडा घेऊन येईन, पण मला शिकव. मला हाकलायचंच आहे आणि स्वतःला घ्यायचं आहे. लाखो रुपये पडले तरी चालतील पण मी स्वतः घोडा घेणार. माझी ती अपेक्षा आहे. तू दिसल्याबरोबर मला ती आठवण आली मित्रा. तरी सर्व क्रिकेट खेळाडू आणि रसिक यांना मी परत एकदा विनंती करतो, कुठल्याही प्रकारचा जातीभेद मनात आणू नका, कुठल्याही प्रकारचा दुजाभाव मनात आणू नका, राजकारण आणू नका. कारण राजकारणामुळे अनेक घरं तुटली जी जोडता सुद्धा आलेली नाहीत. अजून जुन्या लोकांना जोडता आलेलं नाही तर आपण काय त्यांच्या पुढं शून्य आहोत. परंतु मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणू नका. जिथे गावाचा विकास थांबणार नाही असं राजकारण गावात करा. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्या पंथाचा असू दे, परंतु राजकारण सगळीकडे आणू नका ही तुम्हाला विनंती करतो. आणि इथे हरलेल्या लोकांचं मी अभिनंदन करतोय आणि जे लोक जिंकलेत त्यांना शुभेच्छा देतो. हरले तरी राग मानू नका, पडलो तरी म्हणून धावायचं थांबू नका. प्रत्येक ठिकाणी आपल्या अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही, परंतु एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून एक कडी तयार करा. त्या कडीने आपण पुढे कसं जाऊ याचा प्रयत्न करा. या शुभेच्छा देतो. आणि तुमच्या ग्रामपंचायतला मी शब्द देतोय, जर तुमच्या जाती धर्माच्या कुठल्याही आड येणारं काम असेल, जे जिल्हा लेवलने असेल, राज्य लेवलने असेल, याच्या पुढे जाऊन देशा पातळीवर सुद्धा असेल ते सुद्धा मला तुम्ही सांगा. मी आमदार किंवा खासदार जरी झालो नसलो तरी माझे हात व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचतात. म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, कुठलंही काम असं माझ्यापर्यंत आणा. तिथे राजाराम भोईरा असतील, राम भाऊ असतील किंवा ते नसले तरी तुम्ही माझ्याकडे या, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य करेन एवढं शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवदासजी पाटील साहेब. आपण मनापासून आभार. आपण या स्पर्धेकरिता या व्यासपीठाला आपण भेट दिली, मनापासून खूप खूप आभार. आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय देवदासजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी, माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कुणबी समाज संस्था उपाध्यक्ष, ठाणे पालघर जिल्हा, यांचं आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय. दादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं A1 जोडीच्या माध्यमातून आपला खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद DJ प्रतीक. तर पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 धावा फलकावर. एनव्ही स्पोर्ट यावेळेस स्ट्रोक आहे चांगला, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला तेव्हाच मोहरलेली होती 6 धाव्याची. KDK कडक. हा येतो पहिला षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला निरंजनचा. हा ब्लास्ट, यावेळेस चांगला चेंडू, जोरदार अपील पाहायला मिळाली. अनुभवी पंच आपण पाहतोय शिवाजी भोईर, चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बलिरामजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय.
तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 8, बिनबाद 8. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या षटकामध्ये विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्या, 2 चेंडू निर्धाव राहिले आणि 5व्या चेंडूवर षटकार आला, शेवट चेंडू निर्धाव राहिला. एकंदरीत पहिल्या धावा जरूर आल्यात, चांगले चेंडू हाताळले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाकरिता विनोद भवर हा गोलंदाज पंकज पाटीलच्या विरोधात. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 9. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. A1 जोडी या स्पर्धेची मोहनजी मुकणे आणि अजयजी बगले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. थोडंसं फंबल झालं. एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना पंकज पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 11 या अंकावर जाऊन पोहोचले. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिले 2 सामने गोलंदाजांना पूरक ठरलेत, परंतु या मॅचमध्ये पाहिलं तर एक ब्लास्ट पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन यावेळेस हाताळले गेले. विनोद बबरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावर. 3 षटकांचा हा सामना. पहिला इनिंगचा खेळ प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना पारस स्पोर्ट एनमी स्पोर्टच्या विरोधात. यावेळेस चेंडू निघून जाईल डेक्लेअर झोनमध्ये. 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 12. ग्रामपंचायत पिळंजे खुर्दच्या हद्दीतील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. रविवारचा धमाका सध्याचे चषक 2024चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विनोद पुन्हा एकदा पंकजच्या विरोधात. यावेळेस बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. पंचांच्या हात समान रेषेमध्ये मिळते. एक अवांतर धाव. अवांतरच्या रूपानं धावफलक पुढे जाईल 13 अंकावर. 13 धावा फलकावर आहेत. एकंदरीत स्वेर मारा पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक चेंडू लेफ्टच्या बाहेर निघून चाललाय. वाईटच्या स्वरूपात एक धाव अजून एक जोडली जाईल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 14. 14 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये विचार केला तर अतिरिक्त भरणार राहिलाय. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय 1 धावेकरिता. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 15 या अंकावर जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आत्तापर्यंत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं असेल तर 20 धावा आल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 21. तर या मॅचमध्ये कितीचं टोटल उभारलं जाईल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूपासून दूर राहिले. बाकीचं काम केले यष्टीरक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज विनोद भवर पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू टाकण्याकरिता निरंजनच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय कॅमेरा एंडकडून. यावेळेस अजून एक देखणा चेंडू. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 15. तर आपण जातो आहोत व्यासपीठावर जिथे शुभसन्मान केला जाईल. मी उपस्थित आहेत किसनजी भवर यांचा शुभसन्मान करण्याकरिता ग्रामपंचायत पिळंजे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे यांना विनंती असेल आपण त्यांचा शुभसन्मान करायचा आहे. किसनजी भवर आपण पुढे यायचं आहे. आपला शुभसन्मान केला जातोय. या स्पर्धेचे जनक मोहनजी मुकणे उपसरपंच ग्रामपंचायत पिळंजे खुर्द यांच्या शुभ हस्ते शुभसन्मान केला जातोय. बारकूजी भोगाडे आपण पुढे यायचंय. आपला शुभसन्मान करण्याकरिता मी
मोहनजी मुकणे यांना पुनश्च एकदा विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय बारकू बोगाडेजींचं. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत बालारामजी पाटील देपोली यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले बलिराम पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय अजयजी बगले यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर उपस्थित आहेत सुरेशजी वारणा यांना विनंती असेल आपण पुढे या. आपला शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मोहनजी पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल या विभागातील ग्रामपंचायत पिलंजे खुर्दच्या विभागातील जे ज्येष्ठ नागरिक या मैदानाच्या भेटीला आले असतील तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की मोहनजी पाटील जींचं शुभ सन्मान करायचं आहे. तर आपण पाहू शकता मोहनजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय अजयजी बगले यांच्या शुभ हस्ते. तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 2 ब्लास्ट 2 षटकार निरंजनच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जोडली गेली 29. चांगले क्रिकेट दाखवलं जातं या तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 29 धावा फलकावर आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅक टू बॅक 2 आले. तिसरा ठोकेल का हा बॅटर? ते मात्र नूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एकत्रित धावा फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 30. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का या स्पर्धेतली पहिली? निरंजन हा आपण पाहतोय 2 मध्ये 2 ठोकलेत. फ्रीटचा फायदा आणि त्यामध्ये मात्र ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू निघून जाईल. 1 धावेकरिता. 1 धावेने धावफलक 31 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर. चांगली फलंदाजी राहिले या इनिंगचा आपण विचार केला तर आतापर्यंत 2 सामने लो स्कोरिंग राहिले. पहिल्या सामन्यामध्ये 22 धावा 20 धावा. दुसऱ्या सामन्यामध्ये 21 धावा. यावेळी अलोन द कार्पेट स्ट्रोक केला गेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडंसं पंबल झालंय. मात्र 1च धाव घेतली जाते. पंकज पाटीलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 32. आता मात्र या इनिंगचा अंतिम चेंडू अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल निरंजनच्या विरोधात. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एकत्रित धाव फलकावर जोडली जाईल. संतोषजी ठाकरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. 2 धावा या फलकावर जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 34. वाईट आणि संतोषजी ठाकरे यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. तर अंतिम चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असेल. अक्षय पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. एसटी रक्षक चुकी करतोय. डिक्लेअरच्या माध्यमातून 1 धाव मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 35. तर मात्र पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 35 बनवलेत पारस्पोर्ट या टीमने आणि 36 करावे लागतील एनडी स्पोर्ट नंबर पडा या टीमसमोर असेल हे लक्ष. तर आपण व्यासपीठाकडे जात आहोत. संतोषजी ठाकरे यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे या स्पर्धेचे जनक आयोजक ग्रामपंचायत
चे उपसरपंच यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान. धन्यवाद DJ प्रतीक. चांगला आवाज मैदानामध्ये पोहोचवला जातोय DJ प्रतीकच्या माध्यमातून, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. प्रतीक पाटील, कप्तान प्रतीक पाटील. तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत. आई गावदेवी पिळंजे विपक्षात कमिटी ही मॅच आपल्यास भेटीत येणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 35 बनवले आहेत पारस्पोर्ट पिळंजे या टीमनं. 36 धाबांचं आव्हान असेल. NB स्पोर्ट नंबर पडा. आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत, तिथे टॉस केला जाईल. कमिटी विपक्षात आई गावदेवी पिळंजे. चांगली मॅच आपल्यास भेटीत येते. गणेशजी भालेराव यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. संतोषजी वेखंडे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या. केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर किरणजी पाटील यांचं शुभागमन, त्यांचं सुद्धा या आयोजकांच्या वतीनं सध्याच्या चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था केली गेली, त्यांचा मनापासून आभार. तर आपण टॉस करणार आहोत. कमिटी विपक्षात आई गावदेवी पिळंजे. तर आपण धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. तर टॉस केला जातोय कमिटी विपक्षात आई गावदेवी पिळंजे. मी गोविंदजी रावते यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गोविंदजी रावते यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कमिटी विपक्षात आई गावदेवी पिळंजे. आई गावदेवी पिळंजे टीमचा कॅप्टन, कमिटी चा टीमचा कॅप्टन प्रतीक पाटील. आई गावदेवी पिळंजे टीमचा कॅप्टन मयूर पाटील आपण यायचंय. मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. कमिटी विपक्षात आई गावदेवी पिळंजे. गोविंदजी रावते आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस.
तर आपण पाहतोय कमिटी टीमचा कॅप्टन प्रतीक पाटील, तर आई गावदेवी पिळंजे टीमचा कॅप्टन मयूर पाटील होंडो आणि आमच्यासोबत गोविंदजी रावते यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. नाण्याची पहिली बाजू सदस्य चषक तर नाण्याची दुसरी बाजू उपसरपंच. मयूर पाटील कॉल दिला जातोय, उपसरपंच कॉल दिला गेलाय. नाणीच्या बाजू आई गावदेवी पिळंजे टीमच्या बाजूला लागली गेली. मी विनंती करतोय गोविंदजी रावते यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. एकंदरीत पाहिलं तर होम ग्राउंडवर तू बॅटिंग करणारेस, गोलंदाजी करणारेस, टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडत असताना समोरच्या टीमला म्हणजेच कमिटी टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कोणाकडून अपेक्षा असतील गोलंदाजी चांगली केली जाईल? प्रतीक पाटील, सागर पाटीलला कुठे ते रोखलं जाईल? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. कृतिक ठाकरे, यश पाटील, यज्ञेश पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा असते. आणि शेवटचा प्रश्न, फ्री एंट्री ही स्पर्धा तुला कशी वाटते खेळताना ग्रामपंचायत पिळंजे खुर्दच्या हद्दीमधील? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतोय. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय आई गावदेवी पिळंजे टीमनं आणि स्वीकारले गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहतोय व्यासपीठावर शुभ आगमन पोलीस दादांचं होत असताना विश्वासजी शिंदे साहेबांचं इथं शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सदस्य चषक 2024 मध्ये आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज साहिल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 2. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक अप्रतिम राहिलं गोलंदाज साहिलचं. सुरुवात चांगली केली. ज्या पद्धतीने पाहिलं तर विकेट जरूर मिळाली नसेल, परंतु गोलंदाजानं मात्र धावांपासून दूर ठेवण्याचं काम केलं. रामदासजी पाटील जींचं शुभ सन्मान आपण पाहतोय. शुभ आगमन व्यासपीठावर होत असताना आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरे षटक हाताळण्याकरिता निरंजन. पहिले षटक अप्रतिम राहिलं. साहिल 2 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 1 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये आले, म्हणजे विकेट जरूर मिळाली नसेल, मात्र चांगली गोलंदाजी राहिली. स्ट्रायकिंगला नितीन. यावेळेस फुलटॉस आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 1 धाव पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3. 36 धावांचा पाठलाग करत असताना NV स्पोर्ट नंबर पाडा आपण पाहतोय पारस स्पोर्टच्या विरोधात. यावेळेस पंचांचा इशारा येतोय बीमरचा. नो चेंडू. एकत्रित धाव पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 4.
अशोकजी गायकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आता मात्र मुभा असेल बॅटरला, फ्रीडचा फायदा उठवला जाईल का, मोठा स्ट्रोक घेतला जाईल का, की कमबॅक करेल हा गोलंदाज. ज्या पद्धतीने नो चेंडू हाताळला गेलाय मैदानाच्या आतमध्ये निरंजनला आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू एस टी रक्षक चुकी करतोय. डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. 36 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय NB स्पोर्ट नंबरपाडा टीम पारस स्पोर्टच्या विरोधात बॅटिंग करत असताना स्पोर्ट टीमनं 35 बनवल्यात. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आला अलॉन द कार्पेट. एक धाव कंप्लीट केली. थोडंसं पंबल झालं पंकज पाटीलकडून आणि एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना नितीन ह्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 7. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सरळ एसट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर, पहिला हादरा. चांगला चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने मात्र एसट्या वाकवल्या असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय विनोद. रुपेश विनायक पवार ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 8. तर ग्रामपंचायत चे लिपिक सुनीलजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय व्यासपीठावर. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस थोडंसं पंबल झालं. बॅकअप खूप महत्त्वाचा आहे आणि अनिल पाटील बॅकअप करत असताना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने मोबाईलला बॅकअपची आवश्यकता असते त्याच्या मैदानामध्ये मात्र बॅकअप करत असताना अनिल पाटील आपण पाहतो. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक साहिल उभा ठाकलाय. चांगला झेल कंप्लीट करत असताना दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 10 अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकंदर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 2 खर्च केल्या साहिलने आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 6 धावा खर्च केल्या. 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये आल्या. एकंदरीत 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 6 चेंडूमध्ये 26 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एका धावेकरिता 1 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 9 या अंकावर 11 या अंकावर जाऊन पोहोचले. ज्या पद्धतीनं पाहिलं तर इथून अजून 5 चेंडू आणि विजयाकरिता 25 धाव्यांची आवश्यकता. मोठं लक्ष आहे. एकंदरीत 5 चेंडू 25ची आवश्यकता. गोलंदाज अनिल पाटील यावेळेस फुल टॉस. मात्र क्षेत्ररक्षक साहिल कुठली चुकी न करता चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. वाडा भिवंडी मोर साहेब एक नंबर.
1च्या बढतीनं आणि डिक्लेअर झोनच्या माध्यमातून अशा 2 धाबा पलकावर जोडत असताना धावसंख्या 13. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. यावेळेस पैकी झाली चुकीची आणि त्याचा मात्र भूदंड कुठलाही पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 14 तर मात्र औपचारिकताच बाकी राहिला असंच म्हणावं लागेल. 22 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चुकीची लाईन पाहायला मिळाली. धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचले. तर एक चेंडूचा खेळ बाकी असेल. औपचारिकताच बाकी राहिले. विजयापासून 1 पाऊल दूर आपण पाहतोय पारस्फुट पिळंजे. आणि विनंती असेल रस्त्यामध्ये ज्या वाहन पार्क केलेत त्यांना विनंती असेल आपण रस्त्यामध्ये वाहन पार्क करू नका. जो मेन रस्ता आहे तो मात्र मोकळा ठेवायचा आहे. अभिनंदन पारस्फोट पिलंजे. हा